अदानी नावाचं, त्या अदानीचं इतका मोठा आहे तो की त्याचे प्रकल्प राबवायला आता आदिवासी भागामध्ये त्याला गरज वाटलेली आहे. पण आपण हा संघर्षाचा लढा लढत असताना आमचे सहकारी, आपल्या सर्वांचे सहकारी सुरेशभाऊ आजगे आपल्या या संघर्षामध्ये आज आपल्यासाठी उपोषणाला बसलेले. आपली समिती अदानी हटाओ सह्याद्री बचाओ या समितीने सुद्धा, मी असेल, माझे सासरे असतील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब असतील, आमचे सर्व सरपंच, सर्व सहकारी हे पाठिंबा देण्यासाठी इथे उभे राहिलो. मी काही घरामध्ये दुःखद निधन झालं असल्या कारणाने आम्हाला यायला थोडासा वेळ झाला, पण मी सांगेल काही आपल्या पश्चिम भागामध्ये, पश्चिम आदिवासी भाग जुन्नर तालुक्याचा, की ते पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो आपला तालुका, आणि ते फक्त आपल्या पश्चिम भागामुळे. पण मी म्हणेन या गोष्टीमध्ये आपल्या पश्चिम भागातील आदिवासी भागांना काही सहकारी असतील, काही पदाधिकारी असतील, काही राजकारणी असतील, त्यांना विनंती आहे माझी की जसं सर्वसामान्य मिळून एक येऊन हा लढा लढत आहे, तसंही आपण सर्वांनी, राजकारण झालं गेलं, परंतु आता हा लढा आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचा आहे. याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नये, कारण हा लढा आपल्याला लढायचा आहे, शेवटपर्यंत लढायचंय. अदानी आपल्याला इकडे येऊन द्यायचं नाहीये, आणि या लढ्यासाठी या संघटनेचा जितका आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करावं. मुळात म्हणजे इथे आता सुरेश भाऊने आपल्या भागासाठी योगदान नोंदवलेलं आहे. कोणाला वाटलं कलेक्टर कचेरीला मोर्चा काढा, तिकडे सुद्धा काढू शकतात. आपल्या आजनावळ्याला तिकडे शेतकरी बांधव आपले उपोषणाला बसतील, त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा असेल. कोणाला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये मोर्चा काढावा, सर्वांनी आपापल्या परीने जितका या संघर्षामध्ये सहभाग घेता येईल तेवढा द्यायचा आहे. कारण आपल्याला आपला पश्चिम भागच नाही तर आपला संपूर्ण तालुका वाचवायचा आहे. आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार साहेब अतुलदादा बेनके साहेब सुद्धा इथे येऊन गेले. प्रामाणिकपणे सुद्धा त्यांनी आपल्या आदिवासी भागाची सेवा केली, जुन्नर तालुक्याची सेवा केली. ते सुद्धा येऊन गेले, त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला. आणि नक्कीच आम्हा सर्व सहकाऱ्यांकडून, संपूर्ण जुन्नर तालुक्याकडून आपल्या सुरेश भाऊ आजगेंना आमचा पाठिंबा आहे, आणि त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सर्व जुन्नर तालुका त्यांच्या सोबत आहोत. एवढंच बोलते आणि थांबते. अदानी सरकार प्रकल्प या ठिकाणी राबवत असेल तो आम्हाला मान्य नाही. मुळात प्रत्येक गावची ग्रामसभा घेणं गरजेचं होतं, सगळ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, मग तुम्ही जनसुनावणी आयोजित करा. परंतु हा सगळा मनमानी कारभार झालाय. आज पेपरद्वारे आम्हाला नोटीसद्वारे समजतं की एवढी प्रकल्प बाधित गावे आणि जनसुनावणी 21 तारखेला आयोजित केली. त्यावेळेस हे खरंतर तालुक्यासाठी धक्कादायक आहे, आणि हा फक्त आता आदिवासी बांधवांचा लढा राहिला नाही, तर हा सगळ्या शिवजन्मभूमीचा लढा झालाय. त्याचं कारण असं की सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांगा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या स्वराज्य उभं करताना जशी मावळ्यांनी साथ दिली, 18 पगड जातीच्या सगळ्या जाती धर्माच्या मावळ्यांनी साथ दिली, त्यामध्ये आदिवासी बांधव पण होते. आणि सह्याद्रीने जी साथ दिली, आज सह्याद्रीचे डोंगर जर हा फोडायला अदानी निघाला असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळे आम्ही हा सगळा एकत्र लढा देतोय. सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. कारण ज्यावेळेस एखादा उपोषण करत असतो, मी मागाशी पण याचा उल्लेख केला, त्यावेळेस त्याला येऊन पाठिंबा देणं, आधार देणं विषय नंतरच आहे, परंतु त्याला आधार देणं हे फार महत्वाचं असतं. मला असं वाटतं देवराम शेठ आज आले, त्यांच्या कुटुंबात पण दुःखद निधन झालं होतं, आमच्या कुटुंबात पण ती परिस्थिती आहे, तरी पण आपण या आदिवासी बांधवांसाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण आधार देतोय, आणि एकत्रपणे आपण सगळेजण पुढे जाणार आहोत, हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि यानंतर आदरणीय काय आजनावळे गावचे सरपंच आदरणीय अरुणाताई या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. आजनावळे आडोशी येथे जो अदानीचा प्रकल्प उभा राहतोय, त्याच निमित्ताने जी आपली 21 तारखेला जी जनसुनावणी लावलेली आहे. खरं तर ती जनसुनावणीला आमचा याआधी विरोध होता. जेव्हा आम्ही वर्तमानपत्रामध्ये ते पाहिलं तर त्यानंतर आम्ही जी ग्रामसभा लावली, आमची 4 तारखेला जी ग्रामसभा झाली, त्यामध्ये देखील आम्ही सर्व एकमताने त्या जनसुनावणीला आम्ही विरोध केलेला आहे. आणि आज त्या जनसुनावणीच्या निमित्ताने जे आपल्या सुरेश भाऊ आजगे
जे बसलेले आहे 9 तारखेच्या याला उपोषणासाठी, जी की आपली सुनावणी रद्द व्हावी, त्यासाठी आमच्या आजनावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांना ही पाठिंबा देतोय का आपल्याला ही जनसुनावणी नकोय. जरी ही जनसुनावणी जर कॅन्सल झाली नाही तरी आमचं गाव आणि सर्वांनाच मी आवाहन करते या निमित्ताने की आपण सर्वांनी एकजूट करून आपण पुढची भूमिका काहीतरी केली पाहिजे. कारण की ही जनसुनावणी नकोय आपल्याला. जर हा प्रकल्प उभा राहिला तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. शेतकऱ्यांनी जायचं कुठं? त्यांच्या जमिनीवरच सगळं आहे आपलं शेती. तर आता तेच नसेल तर मला लोकांनी करायचं काय? आम्हाला हा प्रोजेक्ट नकोय. आणि आज गावच्या वतीने मी आमच्या सूरज भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आज खरं तर आम्ही सगळेजण इथे ग्रामस्थ देखील आणि सर्वजण इथं मोठ्या संख्येने आलेलो आहोत. तसं गावचा देखील यासाठी पाठिंबा आहे. त्याचबरोबर आम्ही त्या 4 तारखेच्या ग्रामसभेमध्ये एक समिती गठीत केली, आद्यानी हटाव सह्याद्री बचाव. तर त्या समितीच्या वतीने देखील या उपोषणाला आम्ही पाठिंबा देत आहोत. मला या माध्यमातून पोलीस प्रशासनाला खरं तर त्या गोष्टीची विनंती करायची की आपण जे मला पत्र दिलं होतं की आजनावळे ग्रामपंचायतीच्या पाठी लक्षात ठेवा. आणि निश्चितपणे देवराम लांडे मला काही शेल नेईल नाही, शेल मला नेईल नाही. शेल माझं माहेर घरी. मी अटकलाय तयार आहे, मी मारामारीला तयारी, मी दगडफेक करायला तयार आहे, मी दांडकाई घ्यायला तयारी. त्याच्यामुळं माझ्यामध्ये सगळं गुण असल्यामुळं आजनावळे ग्रामपंचायतीने माझी अध्यक्षपदी ग्रामसभेमध्ये एकमताने निवड केल्याबद्दल त्यांच्या निवडीला कुठेही गाडमोड लागणार नाही असा आजनावळेच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थांना, सर्व कार्यकारिणीला धन्यवाद देतो. आणि दीपक गुटे, तुम्ही जी सूचना म्हणजे भावा अपेक्षा झाली, तुम्ही शांत आहे, पण शांत नाही राहत. आता आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या करायच्या असो. मी खूप बोललो. परत एकदा पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, हा संघर्ष थांबत नसतो, हा संघर्ष थांबत नसतो. जिथं जिथं आम्ही घोषणा केल्या त्या घोषणा कधी मागं पडल्या आमच्या ते पण या ठिकाणी आलेले असे लोक या ठिकाणी पाठिंबा देतात. या रामसेवा आमच्या हिरड्याकार गणपती संचालक आहेत आणि सर्वांना आपण जाहीर आवाहन केलंय. तिकडे शुभमभाऊ हुंडे आमचे आहेत, असे अनेक मडके साहेब, तुम्ही सगळेच कार्यकर्ते, आमचे शिक्षण समिती असे अनेक कार्यकर्ते तसं की स्वतः सरपंच ताईंनी येऊन तिथं पाठिंब्याचं पत्र दिले. आदरणीय सह्याद्री बचाव समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय देवराम शेठ लांडे यांचं या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र आलंय. मी समितीचे आणि ग्रामपंचायतीचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर जिल्हा परिषद सदस्य, एक वेल एज्युकेटेड कर्तबगार महिला ज्यांना या ठिकाणी तालुका ओळखतो त्या आदरणीय माहिती लांडे आपल्या भावना व्यक्त करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.